राम कृष्ण हरे राम कृष्ण बेस कैमरा होते बेस रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल उघडो निवेदार्थाचा ठेवा उघडो निवेदार्थाचा ठेवा पाय केला जीवा तरणो पाय केला जीवा तरणो पाय केला जीवा तरणो
तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव प्रत्यक्ष प्रचित लोचने प्रत्यक्ष प्रचित लोचने प्रत्यक्ष अस्ति विरति जीवने 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 पुढे सोन्याचा पिंपळ पुढे सोन्याचा पिंपळ पुढे सोन्याचा पिंपळ ऐसी साक्ष असे आढळ 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 ऐसा समर्थ ज्ञान देव ऐसा समर्थ ज्ञान देव ऐसा समर्थ ज्ञान देव ऐसा समर्थ ज्ञान देव चरणी ठेवा भाव तया 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 चरणी ठेवा भाव कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही चोखा जातो लोटांगणे 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 कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही जातो लोटांगणे चोखा 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 जातो लोटांगणे ऐसा समर्थ ज्ञान देव ऐसा समर्थ ज्ञान देव ऐसा समर्थ ज्ञान देव ऐसा समर्थ ज्ञान देव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा पार कुमाई पार कुमाई उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा,
समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव तरणा पाय केला देवा तरणा पाय केला जीवा ऐसा समर्थ ज्ञान देवा ऐसा समर्थ ज्ञान देवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा तरणोपाय केला देवा तरणोपाय केला देवा ऐसा समर्थ दान देव ऐसा समर्थ दान देव तरणा पाय केला देवा तरणा पाय केला देवा ऐसा समर्थ ज्ञान देवा ऐसा समर्थ ज्ञान देवा तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव
वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, तरणोपाय केला जीवा, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव, प्रत्यक्ष प्रचित लोचनी, अस्ति विरती जीवनी, पुढे सोन्याचा पिंपळ, ऐसी साक्ष असे आढळ, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव, कर जोडून या दोन्ही, कर जोडून या दोन्ही, चोखा जातो लोटांगणी, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, वृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवाचे, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, तरणोपाय केला जीवा, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य मूर्ती, साधकांचे मायबाप, ज्ञानी यांचे शिरोमणी, चिंतकाचे चिंतामणी, विठोबाचे प्राण सखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, भगवद्गीतेवर अलंकार करणारे, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचे अद्वितीय स्वरूपाचे रचयिते, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव, आणि या उत्सवातील आज सायंकाळच्या सत्रातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा पारमार्थिक सुकृताचा संचय संभार पाठीमागे असल्यामुळे महदभाग्याने माझ्यासारख्या वारकरी विद्यार्थ्याला प्राप्त झाली. हे माझं परमभाग्य आहे. आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग, वारकरी संप्रदायातले शुद्ध व्यक्तिमत्व असणारे संत श्री चोखोबारायांचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगातून ज्ञानोबारायांची अपूर्व असणारी कार्यपद्धती प्रतिपादन करून ज्ञानोबारायांचं सामर्थ्य आपल्या समोर सांगतात. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत श्री चोखोबारायांचा आहे. या अभंगाचं काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं फार महत्त्वाचं आहे. ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता सामान्य आपण येतो यात नवल काय आहे. कालच आपण माऊलींच्या मुखातून कीर्तन ऐकलं. निळामने जाणो ने संत येती धावत प्रतिवर्षी. ज्ञानोबारायांचा हा समाधी सोहळा साजरा करण्याकरता प्रत्येक वर्षाला संत धावत येतात. या धावण्यातून ज्ञानोबारायांच्यावर असणारं त्यांचं विशेष प्रेम प्रगट होतं. फक्त संत येतात यात नवल नाही. इंद्रचंद्र देव येते, ब्रह्मादिक गीते गाते, हे सगळे आपापल्या गाड्या घेऊन येतात. बरं, अर्थात विमान घेऊन येतात. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ज्याची गाडी जेवढी वजनदार तेवढा तो व्यक्ती वजनदार. एखादा CNG मध्ये आला तर सामान्य देव आहे, इनोवात आला तो वजनदार आहे. विठ्ठल सगळे देव आपले विमान घेऊन येतात. ऐसे दाटले विमाने संती जाणितले ज्ञाने, ज्ञान देवी ब्रह्म होणे हे विंदान विठ्ठलाचे. अर्थात हल्लीच्या काळातलं ते विमान कळण्यासाठी
4 चाकीचं मी उदाहरण आपल्या समोर दिलं आहे. सगळे संत येतात, सगळे देव येतात. ज्ञानोबारायांचा हा गौरव आहे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. परमात्माचा हा सोहळा साजरा करतो आहे. म्हणून पारमार्थिक सुकृताचा संचय संभार आपल्या पाठीमागे असल्यामुळे सुद्धा आपल्यालाही ज्ञानोबारायांच्या सेवेचा काही भाग आपल्या वाट्याला आले आहे. आणि आपल्या या संत कवी महिपती महाराजांच्या भक्त विजय निकेतनामध्ये ही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. हे माझं फार मोठं भाग्य आहे. या उत्सवामध्ये सेवा मिळणं हे सुद्धा फार मोठं आहे. विठ्ठला विठ्ठला. या उत्सवामध्ये सेवा मिळणं मोठेपणाचं का लक्षण आहे? तुम्ही असं म्हणाल हे मोठेपणाचं लक्षण कसं काय आहे? कारण ही सेवा गुरुवारी छोटे कदम माऊलीकडून आलेली आहे. आता आपण म्हणताना त्यांना छोटे कदम माऊली म्हणतो, पण मी बऱ्याचदा सांगितलं आहे आमच्याकरता मोठे कदम माऊली आणि छोटे कदम माऊली दोन्ही मोठेच आहे. विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदायातले अद्वितीय असणारे संघटक, कुशल नियोजक, योग्य प्रकारचे मार्गदर्शक, किंबहुना महाराष्ट्रामध्ये सांप्रत काळामध्ये आदर्श असे मोठमोठे प्रकारचे उत्सव केले आहे. ते उत्सव करणं हे भगवंताच्या मनातच होतं. भूषण महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे एवढे मोठे सोहळे करावे, ज्ञानोबारायांचा सुद्धा 750वा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात करावा हे भगवंताच्या मनात होतं. पण भगवंताला जेव्हा एखादा उत्सव करायचा असतो तेव्हा परमात्मा एका पात्र आणि योग्य व्यक्तीची वाट पाहत असतो. आणि देवाला ते एकमेव व्यक्तिमत्व सापडलं ते म्हणजे आदरणीय गुरुवारे माऊली. विठ्ठला विठ्ठला. एवढे मोठे उत्सव पाहिल्यानंतर मला तर आता शंका येते आहे, बहुतेक माऊलींना वाचा सिद्धी प्राप्त झाली की काय? विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्या बाबतीतलं भाग्य माऊलींनाच आलंय बरं. अगदी कार्य करणारे सगळे व्यक्तिमत्व माऊलींकडेच आहे. वश झाले आहे स्वभावानुसार, त्यांच्या असणाऱ्या प्रेमयुक्त भावनेनुसार. गायनातले उत्कृष्ट रत्न त्यांच्याकडेच आहे, वादनातले उत्कृष्ट असणारे रत्न त्यांच्याकडेच आहे. सगळे असणारे गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारे त्या गावातले सगळे उत्कृष्ट रत्न माऊलींनी जमा केले आहे. आणि कीर्तनकाराच्या बाबतीत निवड कशी करावी हे तर आपण वेगळं सांगायला नको. माऊली ज्या गावाला कार्यक्रमाला गेले त्या कार्यक्रमात जर थोडा अव्यवस्थितपणा असेल आणि माऊली जर त्या गावात गेले तर गाव नीट होतं. विठ्ठला विठ्ठला. उदार मनाने आमचा काही अधिकार नाही, काही नाही, पण कौतुक म्हणून माऊली आम्हाला या ठिकाणी सेवा देतात. मला 2-3 वर्षापूर्वी, मला वाटतं 3रं वर्ष आहे, पहिल्या वर्षापासून सेवा आहे. पहिल्या वर्षी माझा पहिला दिवस होता, दुसऱ्या वर्षी दुसरा होता, या वर्षी मला वाटलं होतं 3रा मिळेल, पण नको, मग ते काल्यापर्यंत प्रकरण जाईल, हिला थांबलेलं बरं. विठ्ठला विठ्ठला. लढिवाळपणातला भाग आहे बरं. येत भीड कवनाची धरू तू माया मुची. माऊलींकडे मी भांडारकर नाही शिकलो, लघु सिद्धांत कौमुदीचे काही पाठ माऊलीकडे शिकलो आहे. अपूर्व हातवटी आहे माऊलींची, अपूर्व हातवटी. आणि त्यांना जे कौशल्य प्राप्त झालं ते सगळ्यांना होत नाही बरं. म्हणून एखादा व्यक्ती जर परमार्थाचं उच्च कार्य करत असेल आणि ते कार्य जर आपल्याला करता येणं शक्य नसेल तर अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे नक्की राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला सगळे उत्कृष्ट कीर्तन ऐकायचे आहे. फक्त आज तुम्हाला विनंती आहे की तुम्हा सर्वांना अर्जुनाप्रमाणे कीर्तन ऐकावं लागेल. म्हणजे कसं काय? तरी नावे कहे सहावे, गाजा बजही मनी न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अनुकूलतेमध्ये कीर्तन कोणीही करेल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये कीर्तन आपल्याला करायचंय. आपल्यावर स्वामी कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला. या ठिकाणी
ठिकाणी आबा हे सर्व गुरुजन मंडळी गुरुबंधू मंडळी आहे सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून अगदी तासाभरामध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून चोखोबारायांच्या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. या अभंगातून ज्ञानोबारायांचं कार्य प्रतिपादन करतात. तरुणोपाय केला जेव्हा सगळ्या संतांच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा संत महात्मे आपल्या वाट्याला आलेलं कर्म कधीच टाकत नाही. दोन अवस्थेमध्ये कर्म सोडू नये बघा. जो मनुष्य साधक आहे त्यानेही कर्मत्याग करू नये आणि जो सिद्ध अवस्थेला प्राप्त झाला त्यानेही कर्मत्याग करू नये. विठ्ठल विठ्ठल साधकाने कर्माचा त्याग का करू नये. परमार्थामध्ये साधकाला जर प्रगती करायची असेल तर त्याचं अंतःकरण शुद्ध होणं फार महत्त्वाचं आहे. आणि अंतःकरण शुद्धी निष्काम कर्मा वाचून दुसऱ्या साधनाने होत नाही. मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागे आळसून कीजे. म्हणून अर्जुना कर्माचा परित्याग करता कामा नये. साधकाने कर्म सोडू नये आणि सिद्ध महात्म्याने सुद्धा कर्माचा त्याग करू नये. बरं खरं तर असं आहे कर्माचा त्याग करू नये. कर्माचा त्याग आपोआप घडला पाहिजे. झाला विठ्ठल विठ्ठल याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण देतात. केळीच्या झाडाला परिपक्व घड लागला की केळीची वाढ आपोआप बंद होते. फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. केळीच्या असणाऱ्या झाडाला परिपक्व घड लागला की त्याची वाढ आपोआप कुंठित होते. तसं आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली की आपोआप कर्म बंद पडतं. पण ज्ञानोबारायाधिक संतांचा आग्रह आहे की मनोनी समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने विशेष कर्मा ते त्याजावे ना. त्याने कर्माचा त्याग करू नये. का? कारण त्याच्याकडे बघून साधक लोक कर्म करत असतात. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा म्हणायचे बघा, बुवा समाज घडविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याने जपून वागलं पाहिजे. त्याचा एक पाऊल चुकला की मागून येणारे हजारो पाऊल चुकतात. विठ्ठल विठ्ठल मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांच्यासाठी मी कोणीतरी वेगळा आहे असं कधीही दाखवू नये. ते माऊलीचं आम्हाला खूप आवडतं. बरं आमच्यासारखे विद्यार्थी एखाद्या उत्सवाला गेले तर मग ते राम महाराजांना यांना जेव घाला म्हणजे आपल्याला विशिष्ट ठिकाणी जिथं गर्दी नाही त्या ठिकाणी जेवायला पाठवतात आणि ते मंडपात जेवतात. विठ्ठल विठ्ठल अलौकिक नोहावे लोकांप्रती. आम्ही कोणीतरी वेगळे आहोत असं मात्र ते संत महात्मे दाखवत नाही. यद्यदा जरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे. मनोनि कर्म न सांडावे विशेषे आचरावे लागे संती तैसे संत जन
जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे तुकोबारा उदाहरण देतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करून दावेती अंगी. तुमचं काय कौतुक करा बाबा, तुम्हाला स्वर्गीय स्वराचं वरदान मिळालेलं आहे. तुमच्या अंतकरणात जो ठेवा आहे ना, उघडोनी ठेवा, हा जतन झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल 15 मिनिटं व्याख्यान केल्यानंतर श्रोत्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव आम्ही व्यक्त नाही करू शकत ते तुम्ही 1-2 मिनिटांमध्ये प्रासादिक चालीतून करू शकता. विठ्ठल विठ्ठल. संत कर्म करून दाखवतात. साधकाला ही मार्गदर्शन आहे आणि याच प्रक्रियेला लोकसंग्रह असं म्हणतात. बरं, लोकसंग्रह शब्दाचा एक व्यवहारातला अर्थ वेगळा आहे, पारमार्थिक आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. लोकांना गोळा करणं याला आपण लोकसंग्रह म्हणतो, पण शास्त्रीय परिभाषा तशी नाही. बरं, उन्मार्गगामी झालेल्या लोकांना सन्मार्ग दाखविणं आणि याकरिता स्वतः साधना करणं या प्रक्रियेला म्हणतात लोकसंग्रह. लोकसंग्रह साधकाने करायचा नसतो, तो सिद्धाकडून आपोआप होतो. आणि साधक जर लोकसंग्रहाच्या नादी लागला तर लोकांच्या संग्रहामध्ये याचा परमार्थाचा संग्रह होत नाही. जनस्तुती लागे मधुर म्हणते हरीचा अवतार, आम्हा लागे झाला स्थिर. ज्या विषयांचा परित्याग केला मग त्याला स्वतःला वेळ राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. लोकसंग्रह कोण करू शकतो? जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजनन सांडिती. जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये जीवनमुक्तीचं 5 प्रकारचं प्रयोजन सांगितलंय बघा. ज्ञान रक्षा, तप, विसंवादा भाव, दुःखनाश आणि सुखाविर्भाव. विठ्ठल विठ्ठल. सगळ्याचा विस्तार नाही करायचा. ज्ञानी पुरुषाच्या तपातून लोकसंग्रह होत असतो. वितराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा. हे जे तप आहे ना ज्ञानाचं, या तपातून लोकसंग्रह होतो. मग ते लोकसंग्रह करत असताना कर्म करतात, उपासना करतात, तत्वज्ञानाच्या भूमिकेत सुद्धा आरूढ राहतात. वंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या सगळ्या अभंगात सगळ्या संतांनी आपली कर्म केली बघा.
एकाही संतांनी आपल्या कर्माचा विनाकारण त्याग नाही केला. हा त्यांचा कर्मसंग्रह आहे. ज्ञानोबाराय पंढरीची वारी करतात, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. ही ज्ञानोबारायांची भक्तीतली संग्रहाची भूमिका आहे. महापुरुष सगळ्या प्रकारचा संग्रह करतात, पण साधकाला तो लोकसंग्रह उपयोगी होतो. याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण गंगेचं देतात. ज्याप्रमाणे गंगा उगमापासून प्रवाहित होते आणि समुद्रापर्यंत प्रवास करते, समुद्राला जाणं हे गंगेचं साध्य आहे. पण जाता जाता मध्यंतरी जे स्नान करतात त्यांचं पाप ताप निवारण करते. काठावर असणारे आणि जे आपल्या पायाने पाणी पितात त्यांना पादप म्हणतात. पितरांकरता 11व्या अध्यायामध्ये उष्मपाहा असा शब्द आला आहे. जे पितर लोक आहे ना, ते जोपर्यंत स्वयंपाक गरम असतो तोपर्यंतच ते खातात. नियम असा आहे, गरम असताना स्वयंपाक खावा, गार झाल्यानंतर नाही. काही पदार्थ तर गरमच वाढले पाहिजे, तर त्या पदार्थाची मजा आहे. कढी गरम वाढली पाहिजे, भजे सुद्धा विठ्ठल विठ्ठल. पितरांच्या बाबतीमध्ये श्राद्ध कर्मात असा नियम आहे, जोपर्यंत ते पदार्थ उष्ण असतात तोपर्यंत ते प्राशन करतात. उष्मपाहा, तसं पायाने पाणी पितात म्हणून झाडांना पादप म्हणतात. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, तसं संतांचं जीवन आहे. तैसे बांधले सोडीत बुडाली काढीत, सांकडी फेडीत अर्थांची या किंबहुना दिवस राती, पुढीलांचे सुख उन्नती. आणीत आणीत स्वार्थी प्रवेशी जे बंधनाला प्राप्त झाले त्यांना मुक्त करतात. बांधली सोडीत, जे पापामध्ये अधिपतीत झाले आहे बुडाली काढीत, त्यांचा उद्धार करतात. जे पतनाला प्राप्त झाले त्यांना वर काढायचं, त्यांना तारायचं. सांकडी फेडीत अर्थांच्या, जे संकटाला प्राप्त झाले त्यांच्या संकटाचं निवारण करतात. हे संत जीवनाचं उद्दिष्ट आहे. अर्थात संत स्वतः तरतात आणि इतरांनाही तारतात. नारद महर्षींनी प्रश्न विचारला नारद भक्ती सूत्रामध्ये, कस्तरती मायाम. तिथे अनेक प्रकारचे पर्याय दिले आहे, पण त्यातला एक पर्याय आहे यो महानुभावम सेवते. जो महापुरुषांची सेवा करतो सतरती सतरती स लोकांस तारयती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत स्वतः तरुण जातात आणि बाकीच्यांना सुद्धा तारतात. मनुष्य जीवनामध्ये तरुण जाण्याकरताच हा देह प्राप्त झाला आहे. या देहामध्ये आल्यानंतर उद्धरिदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत, आपण आपला उद्धार करावा. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा तोडावे
आत्मा म्हणतात उद्धरीत आत्मनात्मानं. तसं ज्ञानोबाराय भाष्य करतात आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. स्वतः संसाराच्या बंधनातून आपण आपली मुक्तता करून घ्यावी, अर्थात संसाराच्या बंधनातून तरुण जावं. जीवाला परमात्म्याने काही सामर्थ्य शक्ती दिली आहे, पण स्वतः जीव या संसारातून स्वतःच्या शक्तीने तरुण जाऊ शकत नाही. खरं तर तुकोबारायांचं प्रमाण आहे तरावया आधी शोधा वेदवाणी. तरुण जाण्याकरता वेदवाणीचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. वेदाने प्रतिपादन केली सगळी उपाय अंमलात आणली पाहिजे. जीव स्वतःच्या सामर्थ्याने तरुण जाण्याकरता समर्थ नाही. याकरिता ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये 9 प्रकारचे दृष्टांत देतात. विठ्ठल विठ्ठल. जीव स्वतःच्या सामर्थ्याने संसारात तरुण तेव्हा जाईल जर या ओवीमध्ये सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे घटना घडेल. तर काय काय होईल मग? जरी अपत्यशिळा व्याधी आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी सिद्धी आली साती. जरी चोरा सभा दाटे अथवा मीनागळ घोटे ना तरी भेडा उलटे विवसी. जरी पावडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैल थडी देखती जीव. हे झाले 8 उदाहरण. ज्ञानोबा आणखीन एक सरस उदाहरण देतात. मनोनिगा पंड सुता जैसी सका मान जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. जीव ब्रह्मदेवा एवढा मोठा जरी झाला तरी अब्रह्म भुवनान लोका पुनरावृत्ती अर्जुन. ब्रह्मदेव झाला म्हणजे झाला काय? गुरुवर्य घोले बाबा सांगायचे बा ब्रह्मदेव म्हणजे काय? त्याचा फक्त बारदाना मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल. कैसे थोरीचे मान पाहे पा तो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. ब्रह्मदेव मोठा झाला म्हणजे झालं काय? पण तरी सुद्धा स्वसामर्थ्याने तो जीवच आहे. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. जीव वाढून वाढून जर वाढलाच तर ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत जातो. त्याच्या पुढे जीवाची मजल जात नाही. ज्या ज्या ठिकाणी जीवत्व आहे त्या जीवाला स्वसामर्थ्याने संसारातून तरुण जाता येत नाही. मग अशा प्रसंगाला जीवाला जर संसारातून तरुण जायचं असेल तर काय करावं? भगवंताने उपाय फक्त एकच सांगितला. एकच उपाय. दैवी ही शा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव. जे मलाच शरण येतात माम एव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. भगवान ज्ञानोबा त्यावर वार्तिक करतात. भगवंताने म्हटलं मलाच म्हणजे एकट्यालाच. ज्ञानोबा म्हणतात तुला एकट्याला नाही. आणखीन एक प्रकार असा आहे येत एकच लीला तरले जे सर्व भावी मज भजले तया आयलीच थडी सरले माया जळ. जया सद्गुरु तारो पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे सद्गुरूंची संतांची शरणागती करतात ते सुद्धा संसार सागरातून तरुण जातात. अशा अनेक जीवाला संसार सागरातून तरुण जाण्याकरता ज्ञानोबाराने एक उपाय प्रगट केला. ज्ञानोबाराय आई आहे आई. आणि ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या बालकाचा अधिकार बघून त्या बालकाच्या क्षमतेनुसार जसा एखादा पक्वान्न पदार्थ तयार करून त्याला जीव घालते तसं ज्ञानोबाराने सुद्धा केलं. पै बाळ जे जेव विजय ते घास एक विसाठा एकी जे. ज्ञानोबा म्हणतात बरं बाळाला जीव घालायचं असेल काय ज्ञानेश्वरीमध्ये आलं नाही हो? सगळं आलं. ज्या माऊलीला उत्कृष्ट माता व्हायचं असेल तिने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणजे मग तिला कळेल की आपल्या बालकाला आपण कसं जीव घातलं पाहिजे. नाहीतर नोकरी करायची आहे मुलगा पाळणा घरात ठेवायचा चालणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बाळका ते ओरसे माय जय जीव बैसे तै तया ठाकती तैसे घास करी
ती आई बालकाला जेव घालत असताना बालकाचा अधिकार बघून जशी घास तयार करते तशी ज्ञानोबारा सुद्धा आई आहे ना. साधकांचा माय बाप करुषणे हरे ताप. साधकांचा माय बाप करुषणे हरे ताप. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माया बाप करुषणे हरे ताप. साधकाचा माय बाप करुषणे हरे ताप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबारांचं वर्णन करतात. साधकांचा माय बाप. आणि खरे महाराज आळंदीत राहिल्यानंतर ज्ञानोबारांचं किती वात्सल्य आहे ना याचा अनुभव येतो बघा. आळंदीत राहिलं काही कमी पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याचदा 4 वर्ष सुटले की असं वाटतं आपल्याला कोण विचारणार आहे. त्यामुळं थोडंसं आपण बाहेर पडलं पाहिजे, संपर्क वाढवला पाहिजे. काही अडचण नाही, फक्त तया चरणी ठेवा भाव. याचं उदाहरण लॉकडाऊनमध्ये आपण अनुभवलेलं आहे. काही कमी पडत नाही. फक्त आपण ज्ञानोबाराय मायबाप आहे ना, मग ज्ञानोबारायचं आपण अजान बालक होऊन राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे आई बालकाचा विचार करून त्याला घास भरविते तसे सगळे जगातले साधक ज्ञानोबारांचे बालक आहे. आणि या बालकांना तरुण जाण्याकरता सोपा उपाय आपण केला पाहिजे. उपाय वेदातच निहित आहे, झाकलेले आहे. आणि ते झाकलेले उपाय ज्ञानोबाराने काय केले? उघडोनी बेलाचा ठेवा. उघडोनी वेदार्थाचा ठेवा. के
तरणोपाय केला जीवा ऐसा समर्थ ज्ञानदेव ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव तरुणोपाय केला जीवा तरणोपाय केला जीवा ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव तुमचं मोल होणार नाही अमोले विठ्ठल विठ्ठल साधकांचे मायबाप आहेत माऊली आई आहे. सगळ्या जीवाला तरुण जाण्याकरता उपाय प्रगट केला. वेदातच उपाय निहित आहे पण तो प्रगट केला. ठेवा हा कायम जमिनीमध्ये पुरलेला असतो. एखादा ठेवा जमिनीतून जर काढायचा असेल तर त्याकरिता 4 गोष्टी असाव्या लागतात. ज्याला तो ठेवा काढायचा आहे पहिल्यांदा तो भाग्यवान असावा लागतो. त्यानंतर तो पायाळू असावा लागतो. दिव्यांजन मिळावं लागतं. दिव्यांजन जिथं टाकायचं ते डोळाही असावा लागतो. विठ्ठल विठ्ठल तेत सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. मग देखे जैसी अवलेळा पाताळ धने जे पाताळीचे हे निधान दावील गिरंजन परी होवावे लोचन पायाळाचे. त्याला पायाळाचे डोळे असावे लागतात. हा झाला व्यवहारातला पायाळू. परमार्थातला सुद्धा एक पायाळू आहे बघा. देखे परमात्म सुख निधान साधा वया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. विठ्ठल विठ्ठल वेदार्थ शब्दाचे अर्थ 2 आहे. वेदार्थ म्हणजे साक्षात वेद असा एक अर्थ आहे. वेदार्थ सागरू म्हणजे साक्षात वेद. आणि वेद अर्थ शब्दाचा विषय असा अर्थ जर केला तर वेद अर्थ म्हणजे वेदाचा विषय. वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहे परमात्मा. वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदार्थ शब्दाचा वेद असा एक अर्थ होतो आणि वेदार्थ शब्दाचा दुसरा श्रीकृष्ण परमात्मा असा अर्थ होतो. म्हणून वेदार्थाचा ठेवा उघडोनी म्हणजे वेदामध्ये असणारं आत्मज्ञान ब्रह्मविद्या हे ज्ञानोबरांनी प्रगट केले. पहिलं प्रमाण जेने निगम वल्ले प्रगट केले प्रगट केले जेने निगम वल्ले प्रगट केले जेने निगम वल्ले प्रगट केले प्रगट केले जेने निगम वल्ले प्रगट केले. ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली निगमवली प्रगट केली जेने निगमवली प्रगट केली प्रगट केली जेने निगमवली प्रगट केली प्रगट केले जेने निगम वल्ले प्रगट केले प्रगट केले जेने निगम वल्ले प्रगट केले. पहिला वेदार्थ शब्दाचा वेद असा अर्थ होतो. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आता इथं सगळेच योगी घेता येतील ना. कर्मयोगी घ्या, अष्टांग योगी, ज्ञानयोगी आणि भक्तयोगी हे सगळे योगी घेता येतील. सगळ्यांची ज्ञानोबाराय आई आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली वेदार्थाचा ठेवा उघडीला. असं झालं पहिला अर्थ. दुसरा वेदार्थ शब्दाचा परमात्माचा अर्थ केला तर परमात्म्याच्या हृदयामध्ये जे ठेवलेलं होतं ठेवा तो ज्ञानोबरांनी प्रगट केला. भगवान सुद्धा म्हणतात ना, अरे अर्जुना अवघिया चोरिया आपुले जे सर्वस्वामी असे ठेविले. ठेवलं होतं ते पावोनी सुख संचले हो निठासी मद चैतन्य शंभूचा माथा
जो निक्षेप होता पार्था तया गौतम झाला से आस्था निधी तुगा विठ्ठल विठ्ठल केव्हा भगवंताने काही अभिप्राय लपून ठेवले होते तो ते श्री मुरारी म्हणितले प्रगट करी जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत तो दावितहासे मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. ज्ञानोबारायांचे एक वैशिष्ट्य आहे. काय श्रीमंती असे ज्ञानोबारायांची. एरवी गुरुजी पाठ सांगत असतात, साधक किंवा शिष्य ऐकत असतात, पण ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करतात आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज श्रवण करतात. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य मारुती बाबा सांगत असं असं कधी झालंय का. विद्यार्थी कुठं गुरुजीला शिकवत असतो का. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा सगळ्या वैभवाने संपन्न आहे. ज्या ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांचा गौरव केला त्यातली ही एक ओवी आहे. निवृत्तीनाथ साक्षात म्हणतात तो ते म्हणजे ज्ञानोबाराय तुम्हाला श्री मुरारी म्हणितले. मूर नावाच्या दैत्याचा वध करणारा श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी तुम्हाला असं म्हटलं आहे की गीतेच्या श्लोकामध्ये जो अभिप्राय गुप्त रूपाने आम्ही ठेवला आहे ते अभिप्राय कळण्याकरता नुसते शब्द कळून चालत नाही. बरं, पहिल्यांदा तर मनुष्याला शब्द शक्तीच कळाली पाहिजे, शब्दार्थ कळाला पाहिजे, त्यानंतर भावार्थ कळतो, त्यानंतर गुढार्थ कळतो, त्याच्यानंतर व्यंजना कळते. विठ्ठल विठ्ठल जो अभिप्राय पदामध्ये झाकून ठेवला आहे तो अभिप्राय तुम्ही प्रगट करा. ज्ञानोबाने देवाचं मनोगत प्रगट केलं. ते देवाचे मनोगत तो दावितहासी मूर्त. पण ज्ञानोबा आम्ही वारंवार असं म्हणणार नाही बरं का. हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. तुमचं अंतकरण अतिशय मृदू आहे आणि जर तुम्हाला आम्ही शाबासकी दिली तर तेही तुमचं अंतकरण गहीवरून येईल. त्यामुळे आम्ही वारंवार असं म्हणत नाही. जगातल्या सगळ्या लोकांच्या मनातलं ज्याला कळतं, जगातल्या सगळ्या लोकांच्या मनातलं ज्याला कळतं त्याला देव म्हणतात आणि देवाच्या मनातलं ज्यांना कळतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून उघडून निवेदार्थाचा ठेवा. आणि कोणता तरुणोपाय केला आपल्यासाठी. श्री भगवती ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तो आपल्या करता ज्ञानोबारांनी तयार केलाय. बघा, ज्ञानोबारा म्हणतात खरं तर आमचा असा आहे जीव रूपाने कोणी जरी आमच्याकडे आला तर त्याचा आम्ही उद्धार करू. खेचराची ही म्हणा आणि सात्विकाचा पान्हा श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. लहान मुलापासून तो वयोवृद्धापर्यंत आबाल सुबोधे. काय ग्रंथरचना तयार केली. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असता पुनश्च एकदा ज्ञानोबाराय प्रगट झाले. ज्ञानोबाने ठरवलं की आपल्याला परत ज्ञानेश्वरी सांगायची. सांगितली जाईल पण अशी नाही होणार. यापेक्षा कमी तरी होईल, यापेक्षा भारी तरी होईल, अशी नाही होणार. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरीतल्या पदाचं जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला तर सहज मनुष्य तरुण जाईल. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोक ये द्रष्टा दृष्ट विजय होवा वेजी. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करीतीया. एक ते श्रवण मिशे छाया सेवेती जयाची. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा. घेऊन गती गाभारा अर्थ ज्ञानाच्या ते निजबोधेवरावरी. भेटती आत्मया श्री हरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एक पकवाने एकची पकवाने. तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षचे लाभे. किंवा गीत ज्ञानोबारा म्हणतात मोक्ष आरवते. गीता निधी मोक्ष आरवते. समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. जे हे श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरवते. जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे. या रूपाने ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, पारायण करा
अर्थचिंतन करा, सगळे तरुण जातील. खरं तर असं आहे, या ब्रह्मांडामध्ये तरुण जाण्याचा सगळ्यात मोठा अधिकार कोणाला असेल तर आपल्यालाच आहे. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मांड अनंत आहेत, अनंत ब्रह्मांडे. त्या ब्रह्मांडातल्या एका ब्रह्मांडात आपण राहतो. भारत देशात आपण आलोय, महाराष्ट्रात आपला जन्म झाला आणि वारकरी संप्रदायामध्ये आपण साधना करतो आहे. आळंदीचं स्थान महात्म्य पाहिलं, ज्ञानोबाऱ्यांचं वैभव गौरव पाहिला तर मुक्त आपण नाही होणार, मग दुसरं कोण होणार. विठ्ठला विठ्ठला या सगळ्या जीवांच्या करता वेदार्थाचा ठेवा प्रगट करून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले, रामा जनार्दनी पायी टकचे ठेले. ही ज्ञानोबाऱ्यांची अजरामर कलाकृती बघा. वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणजे सोन्याची फुलं आहे. सुवर्णाची फुलं कधी सुकत नसतात, ते नित्य नूतन आहे. तसा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे बघा. तरुणोपाय केला जीवा, वेदार्थाचा ठेवा काढणं आणि जीवासाठी तरुण जाण्याचा उपाय तयार करणं एवढं सोपं नाही. याकरता सामर्थ्य असावं लागतं. ज्यांनी हे प्रगट केलं असे समर्थ असणारे संत कोण आहेत त्यांचा उल्लेख दुसऱ्या चरणात करता. ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, चरणी ठेवा भाव, तया चरणी ठेवा भाव. ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव. समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव, तया चरणी ठेवा भाव. ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव. पार कुमाये पार कुमाये
ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव वेदार्थाचा ठेवा प्रगट करून सगळ्या जीवाला संसार सागरातून तरुण जाण्याचा उपाय प्रगट करणं एवढंही सोपं नाही बरं, सोपं नाही. ते हल्लीच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये वेदाचं अध्ययन केलं जातं, पण ते संप्रदाय पद्धतीनं केलं जात नाही. विठ्ठल विठ्ठल वेदाचं तात्पर्य त्यांच्या लक्षात येणार नाही. म्हणून एखाद्या प्रसंगाला कितीही एखादा विद्वान व्यक्ती असेल, पण जर संप्रदाय परंपरा त्याच्या पाठीमागे नसेल तर त्याचं ऐकू नये. विठ्ठल विठ्ठल आपल्याला आपली आचार्य परंपरा सांगता आली पाहिजे बरं. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला जर आपण विचारलं ना आपली आचार्य परंपरा, तर ती आपल्या आचार्यापासून आदिनाथ गुरु यांच्यापर्यंत जाते. म्हणून आपण परंपरेचे पाईक आहोत. संप्रदाय परंपरा आपल्याला आहे. मग काही लोकांच्या पाठीमागं काहीच नसतात, ते स्वयं घोषित सिद्ध असतात आणि त्यांना ते सांगण्याकरता गौरव वाटतो की आमचा कोणी गुरुही नाही. विठ्ठल विठ्ठल परंपरा यावी लागते. संप्रदाय पूर्वक अभ्यास केला तर त्या अध्ययनाचं तात्पर्य कळत असतं. वेदाचा असणारा शब्द अपौरुषेय शब्द राशी तो आहे, ज्यामध्ये भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सा नावाचा मानवी बुद्धीमध्ये असणारा कोणताही दोष नाही. ब्रह्म आणि धर्म प्रतिपादक अपौरुषेय शब्द राशी त्याला वेद असं म्हणतात. आणि वेदाचं तात्पर्य काढून उपाय सांगणं, तेही प्राकृत भाषेमध्ये पुन्हा ज्ञानेश्वरीची रचना करणं, याकरता सामर्थ्य संपन्नता असावी लागते. एरवी गीतेचा जर आपण विचार केला, गीता आणि वेद एक अर्थाने एकच आहे, कारण वेदाचं औदार्य कमी जाणवलं म्हणून तो वेद गीतेच्या रूपाने प्रगट झाला. ज्ञानोबा पुढे 18व्या अध्यायामध्ये सांगतात, वेद संपन्न होय ठाई परिकृपण ऐसा नाही, जे कानी लागला तेही वर्णाच्याची एरा भोव्यता ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणिया अनवसरू मांडून या राहिला आहे. ज्ञानोबा म्हणतात वेदाला आपली उणीव जाणवली, मोठ्या माणसाला आपली उणीव जाणवते, सुधारणा करतात. वेदाने विचार केला मी भलतेन सेव्य होवावया, मी सगळ्यांना सेव्य झालो पाहिजे याकरता, तरी मज पाहता मागील तेवणे फेडावया गीतापणे वेद वेठला भलतेने सेव्य होवावया. तो गीतेच्या रूपाने प्रगट झाला. माता वेदाचं तात्पर्य गीतेत आलं, पण गीतेवर व्याख्यान करणं तेही एवढं सोपं नाही. ज्ञानोबा म्हणतात या जगातल्या 7 गोष्टी आपल्याला सहज करता येतील, पण गीतेच्या अर्थाचं वर्म निवडता येणार नाही. जी कनकाचे निखळ ओतो येईल भूमंडळ, चिंता रत्नी कुळाच निर्मोयती, साता येऊ सागराते सोपे भरिता अमृते, दुवाड नोहे तारा ते चंद्र करिता, कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम, परे गीतार्थाचे वर्म निवडून नये. शुद्ध सोन्याचं आपल्याला भूमंडळ रचना करता येईल, चिंतामणी रत्नाचे पर्वत उभे करता येईल, सप्त समुद्राला अमृताने भरता येईल, नक्षत्र तारकांचं रूपांतर चंद्रात करता येईल, कल्पतरूचे बगीचे लावता येतील. या सगळ्या गोष्टी घडतील, पण तरी सुद्धा गीतेच्या अर्थाचं वर्म प्रगट करता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल या गीतेच्या अर्थाचं वर्म प्रगट करण्याकरता सगळ्यात महत्वाची शक्ती कोणती असावी लागेल, तर श्री गुरूंचा प्रसाद असावा लागेल. बरं, सगळ्यात महत्वाचा आहे. एवढे एक सौबघ वळघे वाचेचे अंग, श्री गुरु पाद पद्म राग. किंवा दुसरा एक पाठ आहे, श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जय का. आणि मग काय काय वाणीला भाग्य प्राप्त होतं, 15व्या अध्यायातल्या त्या सगळ्या ओव्या बघून घ्यायचा. ठावोन पवता जयाचा मनेसी मुरडले वाचा, तो देव. देवाची व्याख्या ही आहे. बरं, इथं स्वल्पविराम बहुतेक डॉक्टर बाबांनी स्वल्पविराम दिला असेल. या ज्ञानेश्वरीमध्ये ठावोन पवता जयाचा मनेसी मुरडले वाचा, तो देव. बस, देव कोणाला म्हणतात, ज्या परमात्म स्वरूपापर्यंत जाण्यासाठी वाणी निघाली, पण वाणी वर्णन करू शकत नाही,
मन तत्संबंधाने विचार करू शकत नाही. असं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. इतकं दुर्विज्ञेय असणारं ते परमात्म तत्व आहे. पण श्री गुरूंचा प्रसाद मिळाला तर तो देव होय शब्दाचा चमत्कारू. ज्यांना श्री गुरूंची कृपा प्राप्त आहे त्यांच्या मुखातून येणारा शब्द बघा बरं, त्यांच्या वाणीतला शब्द वाणीला विषय न करणाऱ्या परमात्म्याला विषय करतोय. विठ्ठल विठ्ठल या जगात असा समर्थ कोण आहे? एका जनार्दनी समर्थ ते भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. असे समर्थ ज्ञानोबा आहे बरं, समर्थ आहे. झाले ज्ञानेश्वर वाणी, हे माऊलींच्या पत्रिकात घोषवाक्य असतं बघा. आले सामुग्री घेऊन पर्व काळ द्वादशी, दिले सामुग्री आम्हासी. ज्ञानोबाराय समर्थ आहे, समर्थ. फक्त एवढंच आहे की त्या समर्थ ज्ञानोबारांच्या जवळ काय मागायचं हे आपण ठरवलं पाहिजे. गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य आहे, एक तर ज्ञानोबारांकडे काहीच मागू नये, आणि जर मागायचं ठरलं तर एकच मागावं. ज्ञानोबाराय तुम्ही संजीवन समाधी अवस्थेत ज्या थाटात बसलेले आहेत ना, त्याची आम्हाला एखादी झलक द्या. विठ्ठल विठ्ठल ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. माणसं श्रद्धा सगळीकडे ठेवतात, पण श्रद्धा 3 ठिकाणी ठेवली पाहिजे बरं. यावत जीव त्रयोवंद्या वेदांत गुरुरीश्वरा. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत वेदांत शास्त्र म्हणेल ते सांडावे. राज्य ही तृण मानावे, जे घेववी तेन म्हणावे. विषविरू ऐसिया वेदैक निष्ठा, जालिया जरी सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. शास्त्रावर श्रद्धा असावी, ईश भक्ती ईश्वरावर भाव असावा, आणि त्यानंतर महत्वाचा आहे संत चरणावर भाव. 4 अक्षरी ज्ञानदेव, जो जप करी धरील भाव. त्या ब्रह्मपदी ठाव, ऐसे सेवा दे देव बोलिले. समाधी प्रसंगात पण असं एक प्रमाण आहे, ज्ञानदेव हा चिद्देव, ज्ञानदेवी धरेल्या भाव. ज्ञान होय जीवा सर्व, यासी संशय संदेह पै नाही. विठ्ठल विठ्ठल भावेन देवम कलया नरेंद्रम. बरेच शब्द तिथं आलेले आहे बरं, बरोबर आले ते. भावेन देवम, भाव बळे आकळे, एरवी नाकळे. परमात्मा भक्तीला वश होतो, कलेन राजा प्रसन्न करता येतो. भावेन देवम कलया नरेंद्रम, बरोबर आलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात बरेच प्रकार आले. धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम, बरे प्रकार आले. आपला फक्त एक घ्यायचा. भावेन देवम, भावाने परमात्मा कळला जातो, आणि दृढ भाव ठेवावा. दृढ भाव, तया चरणी ठेवा भाव. समर्थ ज्ञानोबा ज्या नगरीत राहतात त्या नगरीचं वैशिष्ट्य प्रतिपादन करतात. प्रत्यक्ष प्रचित लोचनी, अस्थि विरती जीवनी. काय या क्षेत्राचं महत्व आहे? भोवती वनवल्ली वृक्ष, येथे देव येवोनी होती पक्ष. हे असे नित्य साक्ष, अस्थिनासती उदकी. इथल्या इंद्रायणीच्या जलप्रवाहामध्ये आपल्या सगळ्यात कठीण काय असेल? सगळ्यात कठीण आपल्या शरीरामध्ये हाड असतात, हाड. आणि त्या हाडामध्ये सुद्धा सगळ्यात कठीण कोणतं हाड असेल तर दाताचं. सगळ्यात कठीण बरं. विठ्ठल विठ्ठल अशा कठीण असणाऱ्या अस्थी इथल्या पाण्यामध्ये विरून जातात. हा झाला वाच्यार्थ. याचा एक लक्षार्थ घेतो. या अस्थी याचा अर्थ घ्यायचा देह तादात्म्य भ्रांती, किंवा याचा अर्थ घ्यायचा अहंकार. आळंदीमध्ये आल्यानंतर अहंकार जातो बघा, जातोच, गेलाच पाहिजे. जोपर्यंत अहंकाराचा त्याग होत नाही तोपर्यंत संसाराचा त्याग होत नाही. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडून पाही. सांडीचे अशेष ही संसार जात. या क्षेत्राचं हे महात्म्य आहे. आणि तुम्हाला जर विस्ताराने हे 2 चरण ऐकायचं असेल, 2 चरण, पुढे सोन्याचा पिंपळ ऐसे साक्ष असे आढळ, तर मग माऊलींच्या मुखातून ज्ञानोबांचं चरित्र ऐका. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबांच्या
ज्ञानोबारायांचं वैभव आहे. या मंदिरामध्ये ज्ञानोबाराच्या समोर सुवर्ण पिंपळ विराजमान आहे. बरं म्हणे मग आम्हाला का दिसत नाही? पिंपळाचा दोष नाहीये, आपल्या दृष्टीचा दोष आहे. जशी आपली दृष्टी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसते. चंद्र पांढरा शुभ्रच आहे, पण ज्याला कावीळ झाला त्याच्या डोळ्यात जर कावीळ उतरला तर पिवळ्या रंगाचा कावीळ त्याच्या डोळ्यात असतो. त्याच्या डोळ्यातला पिवळेपणा त्याला चंद्रावर आरोपित करून दिसतो. तो म्हणतो चंद्र पांढरा नाही, चंद्र पिवळाच आहे. म्हणजे स्वतःचा दोष तो चंद्रावर आरोपित करतो. तसा पिंपळ सोन्याचाच आहे, पण त्याच्यावर आपण इतर वृक्षाप्रमाणे आपली जी दृष्टी आहे ते टाकतो, म्हणून तो आपल्याला सोन्याचा दिसत नाही. आणि दिसत नाही ते एका अर्थाने बरं पण आहे, बरं पण आहे. नाहीतर तो जर आपल्याला सुवर्ण पिंपळ सोन्याचा दिसला असता तर आपण दिवसा नाही रात्री दर्शन बारीत लागलो असतो. आणि सकाळी येताना एखादी फांदी कुऱ्हाडीनं तोडून प्रसाद म्हणून आणली असते. विठ्ठल विठ्ठल. तयासी नित्यता घडता प्रदक्षिणा नाही पार पुण्य वास स्वर्गी. ज्ञानोबारायांच्या अंगणातला जो सुवर्ण पिंपळ आहे जयाची ये द्वारी, सोन्याचा पिंपळ, दररोज त्याला 7 प्रदक्षिणा केल्या पाहिजे. बरं आणि असं अलौकिक वैभव असल्यामुळे कर जोडून या दोन्ही चोखा जातो लोटांगणी. 2 हात जोडून चोखोबाराय म्हणतात मी ज्ञानोबारायांच्या समोर अगदी शरीराला दंडवताप्रमाणे नमस्कार घालतो आहे. एरवी लोटांगण करत असताना कधी कधी संकोच येतो बघा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. कधी कधी भक्तीचा जर गौरव मनात असेल तर संतांना नमस्कार करण्यात संकोच वाटतो. बरं इथे आल्यानंतर नामदेवरायांनी पहिल्यांदा नमस्कार नाही केला, थोडा संकोच वाटला. किंवा जर योगाची विद्या फार पराकोटीला गेली असेल तरी सुद्धा मनाला संकोच वाटतो. चांगदेव महाराज सुरुवातीला आले नाही आणि नंतर आले. मग उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानोबरा नमस्कार करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार, तो पावे मोक्ष पैसार यासी येत संशय नाही. समाधीला नमस्कार, सिद्धेश्वराला नमस्कार करावा. एक सहज घटना सांगून जातो या प्रसंगाला अनुरूप. ज्ञानोबाराय नामदेवरायांना सगळ्या संतांना घेऊन, बरं तशी तर ती अपेक्षा ज्ञानोबारायांची होती. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. देवनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी. धन्यतो अवसरू संत समागमू, करीत असे संभ्रमू आवडीचा. ज्ञानोबारांनी इच्छा प्रगट केली की तुम्ही फार मोठे भक्त आहात. भोतळीची तीर्थे पहावी नयनी, असे आर्त मनी विष्णू दासा. तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. मला असं वाटतं तुमच्या समवेत तीर्थयात्रा करावी. नामदेवरायांच्या मनात नव्हतं, पण ते म्हणाले मोठ्या माणसांना कराही देता येत नाही, म्हणून आपण भगवंताकडे जाऊ. म्हणजे भगवान असं म्हणते ज्ञानोबाराय काही मागा, पण ज्ञानोबाराय आमचं हृदय, नामदेवराय आमचं हृदय आहे तेवढं मागू नका. पण जेव्हा ही सगळी संत मंडळी भगवंताकडे गेली, भगवंताने सांगितलं वा वा, प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. अरे विष्णुदासाने जन्माला यावं आणि असा योग साध्य करून घ्यावा. भगवंताने निरोप दिला, जावे शीघ्रवत, असंच आहे ना, जावे स्वस्ती क्षेम, यावे शीघ्रवत, कल्याणपूर्वक जावं आणि लवकरात लवकर माघारी यावं. देवाला वियोग नाही सहन होत. बरं देवाला ज्ञानोबारांचा सुद्धा वियोग सहन नाही झाला. उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न भावा वियोग, हृदय होत दोन्ही भाग. जाना अंतरंग तुम्ही माझे, मला ज्ञानोबारांचा वियोग सहन होत नाही. वास्तविक देवाला आतापर्यंत असं सापडलंच नाही कोणी. देवो म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी, म्हणजे योगीच फक्त ज्ञानोबारा आहे. भक्त ज्ञानी आणि विरागी, ज्ञानदेवायसाच हो योगी. न देखो नायको याची लागी, खंदे वाटी बहुत. 4 युगात पाहिलं तरी ज्ञानोबाऱ्यासारखा योगी, भक्त, ज्ञानी, विरक्त महात्मा देवाला सुद्धा सापडत नाही. म्हणून योग सहन होत नाही.
पण सगळ्या जगातल्या तीर्थांना पावन करण्यासाठी ही तीर्थयात्रा निघाली. वाराणसी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कबीर महाराजांच्या घरी मुक्काम. कबीर महाराजांनी सगळ्यांना विचारलं, येण्याकरता विलंब लागला, भोजन केलं का? म्हणे भोजन नाही केलं. काही हरकत नाही, तुमचा असणारा नित्यकर्म आटोपून घ्या, भोजनाची व्यवस्था मी करतो. धर्मपत्नीला सांगितलं, अरे सगळे साधू आपल्या घरी आले आहे, काहीतरी भोजन केलं पाहिजे. धर्मपत्नीनं सांगितलं, स्वयंपाक करणं हे माझं काम आहे. जुन्या काळात माता भगिनी स्वयंपाक करायच्या, स्वयंपाक करणं माझं काम आहे, सामग्री आणून देणं मात्र जबाबदारी तुमची आहे. उशीर फार झाला, दुकान कोणतंही उघडं नाही. शेजारचे माणसं देणार तर नाही, वजन टाकल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं मदत नाही करत, आमचंच घर दिसलं का वजन टाकून घेतात. देणार तर काहीच नाही, पण विनाकारण शब्दाचा मार देतील. मग काय करावं? कमाल महाराजांनी सांगितलं, पिताश्री आपण एक काम करू, आपल्या गावामध्ये असणारा जो वाणी आहे ना त्याचं दुकान आपण फोडू, म्हणजे आपण चोरी करू. का करायची? ज्ञानोबाराय आपल्या घरी आलेले आहे. जर ज्ञानोबाराय आपल्या घरी जेवणार असतील ना, चोरी करणं सुद्धा चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. पण अर्ध वाक्यानं काय कोण कीर्तनातलं चोरी करणं चांगलंय? अगोदरचं वाक्य घ्या. जर साक्षात ज्ञानोबाराय आपल्या घरी जेवणार असतील तर मग चोरी करणं चांगलं आहे. दुकान फोडलं, एक मनुष्य जाईल एवढा रस्ता तयार केला, जेवढं वारकऱ्यांना लागेल तेवढी सामग्री घेतली, पुन्हा भिंतीतून माग यायचं लक्षात आलं, जर आपल्या विरहित या ठिकाणी खरा अट्टल चोर जर गेला तर तो त्या गल्ल्यावर डल्ला मारील, पैशाचा जो असतो की नाही. त्यामुळे आपण त्या वाण्याला जागं केलं पाहिजे. त्याला जागं केलं आणि सांगितलं, तुझं दुकान आम्ही फोडलं, सांभाळायचं असेल तर सांभाळ, नाही तर झोपून राहा. ते जागं झालं खडबडून. कबीर महाराज तर बाहेर पडले होते. कमाल महाराज बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, मस्तक भिंतीच्या बाहेर आहे, पण बाकी सगळं शरीर तो वाणी माग ओढतो आहे. कमाल महाराजांनी सांगितलं, पिताश्री शरीर जात आगवे, नाशिवंत स्वभावे, देह देवाचे कारणी. माझा देह संतांच्या उपयोगी जर पडत असेल तर यापेक्षा या देहाचं सार्थक काय असेल? मागचा पुढचा विचार करू नका. आपल्या हातामध्ये असणारा धारदार जो विळा आहे त्याद्वारे माझं मस्तक कलम करा, झाकून ठेवा, ज्ञानोबारांची सेवा करा. काही विचार नाही केला मागचा पुढचा. तसाही हा पुत्र जाणारच आहे की नाही. मुलाचं मस्तक एका कापडामध्ये गुंडाळलं, पुढं निघून गेले. पत्नीला सांगितलं, अजिबात रडायचं नाही, जोपर्यंत हे संत पुढचा प्रवास नाही करणार अजिबात अश्रू डोळ्यातून आला नाही पाहिजे. ती माता काय असेल, आपल्या हृदयावर जो हिमालय पर्वत ठेवला, सगळ्या संतांना जीव घातलं. इकडं त्या व्यापाऱ्याने ते मस्तक विरहित असणारं शरीर गोळा केलं. राजाला सांगितलं चोर आहे. राजा म्हणला द्या सुळावर. रात्रीच कमाल महाराजांचं शरीर सुळावर चढविल्या गेलं. जेवण झालं सगळ्या संतांचं, सगळी अध्यात्म चर्चा झाली. सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. योगायोगाने ते गावाच्या बाहेर सुळावर दिलेलं शरीर होतं. ज्ञानोबाऱ्या त्या विशीतून चालले तर ज्ञानोबाऱ्यांच्या अंगावरून वाहणारा वारा आणि त्या वाऱ्याचा स्पर्श कमाल महाराजांच्या शरीराला झाला. आता ते स्पर्श झाल्याबरोबर कर जोडून या दोन्ही. कमाल महाराजां बघा बरं, ज्या असणाऱ्या शरीरावर मस्तक नाहीये तरी सुद्धा ते शरीर ज्ञानोबांना नमस्कार करतं. आपल्याला तर मस्तक आहे, नमस्कार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मस्तक नाही तरी नमस्कार केलाय. ज्ञानोबांनी विचारलं कोण आहे? आणि मग ज्या मातेनं आतापर्यंत वात्सल्य पाहणं आवरून ठेवला होता तिने वाट मोकळी करून दिली अश्रूला. म्हणे ज्ञानोबा हे तुमचा भक्त आहे आणि तुमच्या भक्ताने तुमच्या दर्शनाकरता आतापर्यंत प्राण रक्षण करून ठेवला आहे बघा. आणि मग मस्तक कुठं आहे? या घेऊन आणलं आणि जोडल्याबरोबर मेले माणूस जिथं उठवेल. आता ते ज्ञानोबा आहे, त्यांना काय करताय? करील ते काय नव्हे महाराज. ते मस्तक लावल्याबरोबर पुन्हा जिवंत केलं. हे जिवंतपणा का? कर जोडून या दोन्ही. चोखा जातो लोटांगणी,
ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडलिक वरदा हरी कुंडलिक वरदा माऊली माऊली कर जोडून या दोन्ही चोखा जातो लोटांगणी ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव यथामती यथावकाश चोखोबारा यांच्या अभंगावर काही विवेचन करण्याचा प्रयत्न केला. झालेले चिंतनामध्ये जे शास्त्र समवादी योग्य असेल ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या पासून गुरुवर्य श्री मारुती बाबा डॉक्टर बाबा यांचंच आहे. आणि एखादा अयोग्य शब्द निघून गेला असेल आई वडिलांच्या अंतकरणाने मोठ्या मनाने क्षमा करा. या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करावी अशी आमची पात्रता योग्यता अधिकार नाही, पण ते आदरणीय गुरुवर्य माऊलींचं मोठं मन आहे. हे माऊलींनी ती सेवा दिली आहे आणि त्यांचा मोठेपण आहे. काल गोसेवक माऊलींनी सांगितलं आम्हाला बाहेर सांगता येईल, मी काही सामान्य कीर्तनकार नाही. माऊली माझ्या कीर्तनाला उभे असतात टाळ घेऊन विठाला विठाला. अर्थात हे माऊलींनी केलेलं आपलं कौतुक आहे, दुसरा याचा काही अर्थ नाहीये. आणि तुमच्या समोर आम्ही लढीवाळपणा नाही करायचं, मग करायचं कुठं? दुसरी कोणती जागा आहे? मोठ्या मनाने आपण या ठिकाणी नियोजन करतात. आणि माऊलींचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्या क्षेत्रातले रत्न आहे ज्ञानोबारायांकडे, सगळ्या क्षेत्रात अगदी सगळ्या कलेतले सगळ्यापासून पाठांतरातले रत्न त्यांच्याकडे सापडतील. कीर्तनकार त्यांच्याकडं. कधी कधी माऊलींकडे काही नियोजक लोक येतात. माऊली असं सिरियल ना बरोबर कोणाचं कीर्तन कुठं बसवायचं ते बरोबर क्रम कसा लावायचा ते बरोबर आहेत सगळं. ते इतिहासामध्ये सगळे गुण एका व्यक्तीकडे सगळे येत नसतात, पण सगळ्या अपूर्व गुणांचा योग प्राप्त झाला. सगळे गुण एकत्र आले. ते संघटक सुद्धा आहे, मार्गदर्शक, नियोजक, प्रखर वक्ते, पाठांतर, संत भूमीची उपासना, वारकरी संप्रदायावरची निष्ठा, योग्य व्यक्तीला योग्य मान आणि साधकांचं सुद्धा प्रेम भरून कौतुक करणं, हे सगळे गुण त्यांच्याकडे आले आहे. आम्ही तुमच्यासाठी काय प्रार्थना करणार आहे, पण संतांचं कार्य करत असताना ते आमच्यासारख्या साधकावर आपण एवढ्या मोठेपणाने कृपावृष्टी करतात. अशी ही व्यक्तिमत्व ज्ञानोबारांच्या नगरीमध्ये संप्रदायाचं कार्य करण्याकरता यांच्या निरामय जीवनाला उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा करून थांबतो. तुकाराम 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 चोखा जातो लोटांगणी चोखा जातो ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव